भेटलेल्या सुट्टीचा आम्ही खूप पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे आणि खूप मजा केली आम्ही सुट्टीच्या दिवशी। पूर्ण दिवस कसा गेला हे लक्षातसुद्धा आलं नाही, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच लक्षात येईल। करा अजून उशिरा सुरू झालं थोडं। घेते ना मग तुम्ही पण या ना इकडे। काय बघितलं शॅनीला, काय दाखवलं तू? हो का, स्पीड बोट कुठे आहे? ती तिकडे ही स्पीड बोट आहे आणि ती स्पीड बोट आहे, काय माहिती ऑपरेशनल नाही का नाही। आणि जेट स्कीज भरपूर आहे इकडे बोटिंगला सीझन असल्यावर नाही। हाय हॅलो नमस्ते, सिटू सिंपल रेसिपीज आणि ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। सुट्टी भेटली आणि मग आपण बाहेर फिरायला जायचं नाही, मजा करायची नाही असं होऊ शकत नाही, म्हणून आम्ही जसा संडे आला तसं प्लॅनिंग केलं आणि फटाफट बाहेर जायचं ठरवलं आणि बाहेर निघालोच। आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालोच। असं सुंदर वातावरण, घरातून निघताना वाटत होतं पाऊस पडतो काय, पण जसं आम्ही घरातून निघालो तसं काही पाऊस नव्हता आणि मग अशा सुंदर जवळच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पोचलो आम्ही। तिथं गेल्या गेल्या खूप फ्रेश वाटलं, खूप आनंद व्यक्त केला आम्ही, मन एकदम आमचं हरवून गेलं इथं आल्यानंतर। इतकं सुंदर हे वातावरण आहे आणि ते म्हणजे गंगापूर धरण। गंगापूर धरण आपल्या नाशिक सिटीच्या थोडंसं बाहेर आहे आणि मग तिथं जाऊन आम्ही थोडंसं वेळ घालवायचं ठरवलं। हे इथं सुंदर मासे मस्त कलरफुल होते आणि मग ते बघत होते, मुलांना खूप आवडलं ते, तर मग ते शूट करून घेतलं आणि मग तुमच्यासोबत आम्ही ते सुद्धा शेअर करतो। आपण रोज खूप धावपळीत असतो, हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते। आपण खूप धावपळीत असतो आणि मग त्याच्यातच आपलं वेगळं आयुष्य किंवा वेगळा आनंद व्यक्त करणं किंवा खुश राहणं ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो त्या सगळ्या मुलांचा अभ्यास आणि कामाच्या दगदगीमध्ये। पण आपल्याला स्वतःला फ्रेश करण्यासाठी आपणच टाईम काढला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही संडे आला तर फटाफट बाहेर पडलो आणि खूप मजा केली। इथं आल्यानंतर गंगापूर डॅम हे बघायचं असेल आपल्याला तर आपल्याला इथं एंट्री फी असते, पर कॅन्डिडेट 100 रुपये, MTDCचे हे पर कॅन्डिडेट 100 रुपये। आणि मग आम्ही ठरवलं होतं चला आपण जातोच आहे डॅम बघायला तर बोटिंग पण करू, पण बोटिंग एकदम न परवडणारं म्हणण्यापेक्षा इतक्या कमी टायमासाठी इतका पैसा देणं आम्हाला योग्य नाही वाटलं, कारण पर कॅन्डिडेट बोटिंगचं चार्जेस 400 रुपये आहे पर कॅन्डिडेट। जे की आम्ही भंडारदऱ्याला गेलो फिरायला, तिथे एका बोटमध्ये 5-6 लोकांनी बसायचं, 500 रुपये राहायचे। आपण जेवढे लोक बसू, 2 बसू किंवा 5 बसू, पण त्याचे फक्त 500 रुपये पेमेंट होतं। हे न परवडणारं आहे, तर आम्ही म्हटलं चला कुठं बाहेर जाऊ तेव्हाच आपण बोटिंग करू, म्हणून आम्ही बोटिंग करायचं काढलं थोडं। बाकी खूप सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आणि आता अवकाळी पाऊस झाल्यामुळे वातावरणसुद्धा बरंच फ्रेश झालेलं आहे। पावसामुळे बरंच नुकसान पण झालेलं आहे, परंतु आपण काही करू शकतो नाही का। पाऊस झाला आणि मग असं छान ढगाळ वातावरण झालं आणि इतकं सुंदर दृश्य, मग ते सगळं त्या गोष्टीचा आम्ही आनंद घेतला। आणि बोटिंगचं म्हटलं नंतर कुठंतरी करू। आम्ही जेव्हा गेट ऑफ इंडियाला गेलो तेथे सुद्धा 170 का 180 रुपये पर कॅन्डिडेट आहे, म्हणजे हे बोटिंगचं म्हणजे खूपच जास्त झालं इथं। म्हणजे जवळच्या जवळ आपण म्हणायचं चला जाऊ फिरू आणि बोटिंगचा आनंद घेऊ, तर ते काही शक्य नाही आहे। इथं बरेच संडे असल्यामुळे बरेच लोक आलेले होते, बरीच गर्दी होती आणि हे बघा वरती ढगाळ वातावरण इतकं सुंदर दिसत होतं, पांढरं शुभ्र कापूस ठेवल्यासारखं। आणि मग मला त्याचा काही मोह आवरला गेला नाही, म्हणून मी छान असे सेल्फीज घेतले, मस्त आम्ही ग्रुपचे फोटोसुद्धा घेतले आणि मग नंतर असं मी छान कॅमेरा फिरवत असं छान शूट केलं। त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे, एवढ्यासाठी का हा छान निसर्गरम्य आणि असं छान ढगाळ वातावरणाचा जो मी आनंद घेतला
तोच मग तुम्हीसुद्धा बघावं असं छान दृश्य म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते थोडंसं शॉर्ट घेतलेलं आहे. हे खूप सुंदर दृश्य होतं. बरेच लोक आलेले होते, बरेच म्हणण्यापेक्षा भरपूर लोक आले होते. जो तो ज्याच्या पद्धतीने आनंद व्यक्त करत होता. भरपूर लोकांचं फोटोशूट चालू होतं. एका जोडप्याने तर आम्हाला म्हटलं का चला आमचा फोटो काढून द्या तुम्ही, मग ते सुद्धा आम्ही केलं. आणि असं खूप म्हणजे इतकं छान आहे वातावरण आणि निसर्गरम्य ठिकाण, तर आपोआपच त्याचा मोह आवरलाच जात नाही. सेल्फी घेणं, बाकी फोटोशूटचं आणि शूट करणं ह्या गोष्टी आपोआपच होत असतात. तर आम्हीसुद्धा आलो. बाकी एंट्री फी 100 रुपये. आपल्याला मध्ये काही घ्यायचं असेल, चहा कॉफी स्नॅक्स वगैरे, तर त्याचं वेगळं पेमेंट करावं लागतं आपल्याला. कोल्ड्रिंक वगैरे सगळं अवेलेबल आहे, परंतु वेगळं पेमेंट चार्ज त्याचे सगळे वेगळे लागतात. बाकी स्वच्छता खूप छान आहे आणि एकदम शांतता आहे या ठिकाणी. म्हणून मग आपण आलो तर मग असं वाटत नाही का आपण उगाच आलो किंवा आपला टाईम वाया गेला, असं अजिबात वाटत नाही. लोक येत होते, बऱ्याच जणांना बोटिंग करायची होती, परंतु इतके चार्जेस असल्यामुळे लोक जाऊन फक्त डॅमपर्यंत जायचे, बघून यायचे. आणि म्हणजे फार कमी, आम्हाला 2-3 लोकच दिसले बोटिंग करताना. आम्ही जवळजवळ तिथं 3-3.5 तास थांबलो असेल, तर 2-3 लोकच तिथं बोटिंग करत होते. घसरगुंडी होती मुलांसाठी छान असं खेळायची, तर आमच्या सँडीने पण थोडी तिथं मजा केली, थोडंसं खेळले. मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं या ठिकाणी. आणि मग छान कॉफी घेतली. कॉफी खूप सुंदर होती यांची तयार केलेली, खूप छान. आणि मुलांनी चिप्स वगैरे घेतले. मग असं म्हटलं चला पाऊस यायच्या आधी आपण घराकडे निघावं, असं म्हणून आम्ही निघालो. तर पाऊस सुरू झाला आणि भरपूर पाऊस झाला, इतका मुसळधार पाऊस झाला आणि हवासुद्धा इतकी सुटली का बऱ्याच ठिकाणी मोठी मोठी झाडं पडली रस्त्यावर. आणि काही ठिकाणी इतकं पाणी तुंबलं होतं का त्यामुळे आम्हाला बरोबर 1 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलो. पाऊस आहे तिकडनं येताना 1 तास आम्ही टर्न घेतला आम्ही कोणत्या त्र्यंबक रोडला. तिथून आम्हाला सिटी सेंटरला जायचं होतं, तर तिथं एका ठिकाणी इतकं पाणी तुंबलं अक्षरशः आम्ही 1 तास थांबलो. परंतु त्याचा देखील काय आम्हाला असं काही कंटाळा आला नाही किंवा मग दुःख नाही. चला बुवा आता निसर्गाचं आहे, निसर्गाच्या गोष्टी आपल्या हातात नाही. आला भरपूर पाऊस, झाडं पडली, हवा सुटली, त्याला आपण काय करू शकतो नाही का. मग त्या गोष्टीत मग त्यावेळेस आपण राग करणं, चिडचिड करणं किंवा मग टेन्शन घेणं ह्या गोष्टी आपल्या हातात नाही. आजचा सुट्टीचा दिवस इतका सुंदर गेला आमचा, इतका मजेत आम्ही घालवला का दिवसभर कसलंही इवन संध्याकाळपर्यंत आम्हाला 1 तास जरी ट्रॅफिकमध्ये होतो आम्ही तरी आम्हाला काही वाटलं नाही. ती ट्रॅफिकसुद्धा आम्ही आनंदाने सगळ्यांची कोण कसं गाडी काढते, कोण काय करते, ती सगळी गंमत बघत आम्ही त्या तुंबलेल्या पाण्यातून बघा म्हणजे अक्षरशः 2-3 गाड्या तर बंद पडून गेल्या, इतकं पाणी साचलेलं तिथं. आणि 2 व्हीलरवाले नसं बाकी लोक रिटर्न गेले, तर आम्ही मध्येच अटकलो. तर आम्हाला रिटर्न गाडी काढणंसुद्धा शक्य नव्हतं. बघा कसं बसं आम्ही तिथून निघालो त्या तुंबलेल्या पाण्यातून. आणि मग थोडंसं सिटी सेंटरला फेरफटका मारला आणि घरी येऊन छानपैकी फिश आणि चिकन असा नॉनव्हेजचा बेत केला आणि छान भाकरी आणि भात केला आणि असा मजेशीर आम्ही सुट्टीचा दिवस घालवला. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच असं सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.